एकदा करून तर बघा प्रयोग. काय वेळा मध्यंतरी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात मणिपूरचं स्थिती निर्माण होईल असं सांगितलं होतं. तशी परिस्थिती आहे का मुद्दामून जाणीवपूर्वक पेरायचं? नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं? जरा 1-2 मिनिटं. लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण नेमकं काय तर आपण काय झाल्याचा विषयच नव्हतं. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. नाही साहेब, मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू, महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासनं दिली होती. बेरोजगारी संपू ही तिन्ही सोडली. बाकीच्याच कृतीवर म्हणजे बाकीच्याच मुद्द्यावरती हे चालू आहे. 2009ची माझी भाषणं काढून बघा. कोणी मला साथ नाही दिली. हे मुद्दे प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर. आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. मग याला जबाबदार कोण? मोदी आहेत का अमित शहा का दोघेही? दोघे. साहेब, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे सध्या कसं बघतो? त्यांच्याकडे खूप मोठं विधानसभा समोर ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता. आता समोर लोकांना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय? साहेब, महायुतीमध्ये जर 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई. ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. ब्लूप्रिंट मांडली होती आपण, लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका सामोरे होतात. त्यावेळेस कसे मुद्दे असणार आहेत काय? मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की ती जी ब्ल्यू फिल्म आणली होती मी म्हटलं की मी ती आणली असती तर बरं झालं असतं किंवा पाहिली तरी असतं. ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ब्ल्यूप्रिंट कुठे गेली. ब्ल्यूप्रिंट अजून आलेली नाही. ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले काही नाही. मी म्हटलं ते दुसरं आणलं तर बरं झालं असतं, घरा पाहिलेली असते, आतावर पाठ पण झाली असते. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दोन्हीकडून जे स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांची जी जवळीकता वाढताना दिसून येते आहे त्याबद्दल तुम्ही अगोदरच भाष्य केलेलं होतं. विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय? ते आले की त्याला विचार त्यांची काही गॅरंटी आहे का? काय कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय त्याची काय कळलंय का आपल्याला? साहेब, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का म्हणजे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना? कारण तशी चर्चा वरळी विधानसभा मतदारसंघात कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आता आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38,000 मतं आहेत आणि याला लढवणार निवडणूक. संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडनं मिळणार का अशा त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे संदीप देशपांडेची. तर त्या नावावर शिक्कामोर्तब होईल का मनसेकडनं तुमच्याकडनं? यादी येईल का बघा. सर, सुप्रीम कोर्टाने अलीकडे निकाल दिला आहे SC आणि STच्या उपवर्गीकरणाबद्दल. त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय? आणि मला जातीतलं काही कळत नाही. मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतो. त्याच्यात
म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये, म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले आहेत, तरी ते राखीव जागांमध्ये उदाहरणार्थ रामदास आठवले कोट्यावधीची इस्टेट असेल या मंडळींची, तर ते काय का त्यांना हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही, दिसतं ना विचारतोय नाही रामदास त्यांचे जर मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलताय. ऑन रेकॉर्ड निवडणुकीमध्ये त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचलं की त्यांचं इस्टेट किती आहे ते सगळं दिसून येतं. नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, त्या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला, आज साधी गोष्ट, आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे, हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असलेले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला असं, मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहे, बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतो, जिल्हा परिषद, सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात, बरोबर की नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे, आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन, युपीला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली, सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर. प्रत्येकाला कोणत्या, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल? उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला
आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे. आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, गेले का ते? बोला. साहेब, महायुतीने जर आपल्याला सन्मानपूर्वक जागासाठी जर वरती बोलत साहेब बरेच वेळा नरेंद्र मोदींचं कौतुकही करताय आणि टीकाही करताय, त्याच्यातून नक्की संदेश काय घ्या? कळलं का? त्याचा युती आणि आघाडीची काही संबंध नसतो. सर आपल्याला पाहायला गर्दी होते, ऐकायला गर्दी होते, त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही. काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात, अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या त्या मधल्या काळामध्ये, महापालिका मिळाल्या, पण हे टिकत का नाही, राहत का नाही, ह्याच्या मागचं काय गणित? आता तर जन्माला आला पक्ष 18 वर्ष झाली. काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं. त्याने तर 65 वर्ष राज्य केलं या देशावर. ते जर समजा 44ला येतात, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? ह्याच्या मागे काहीतरी कारण शोधलं असेल ना आपण, काय अभ्यास केला असतं, असेल. काही बघा लाटा येत असतात, वेव्ज असतात, त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात. या विधानसभेला दिसेल, निश्चित दिसेल. काही दिवसांमध्ये आपल्यावर आता पर्सनली टीका होताना पाहायला मिळते. म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, विशेषतः संजय राऊत असतील, आता म्हटले की तुम्ही सुपारीबाज आहात, किंवा आता काही वेळापूर्वी म्हटले की बाबा हे तडजोडीचं राजकारण आहे राज ठाकरेंचं. काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली. आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलते ते. बघा मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कोणी उत्तर द्यायची आहे ना, कळलं का? योग्य वेळी योग्य गोष्ट करावी. अशा योजना काढून थेट पैसे द्यायचा आम्ही दाखवलं जातं निवडणुकीत. एक व्यंगचित्र फार छान आलं होतं. आमचे ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना, त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं. कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे. भानगडच नको ना, लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही, सगळ्याच. बलबीर सिंग असे जे अधिकारी आहेत त्या ह्या जो सगळा राजकीय गोंधळ त्या अधिकारी राजकारणाचे बळी ठरतात का राजकारणाचे हस्तक हस्तक बनतात मग बळी ठरतात. अजून काय सांगू? मध्यंतरी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये लावरीतील व्हिडिओ आपण जो कन्सेप्ट वापरली होती त्याने चांगल्याची धाबेदान आणली होती. ह्यावेळेस तशी काय नवीन कन्सेप्ट असणार का? बघू आता जसं सुचेल तसं येईल समोर. साहेब पवार जनसंवाद यात्रा काढत आहेत, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नाशिकमधून त्याची सुरुवात होती, कशा पद्धतीने बघताय? मी काय बघायचं त्याच्याकडे? आता आज दौरा सुरू होतो, ते काय बघतात माझ्याकडे? प्रश्न आहे घ्यायला. कसा बघतो मी? असा बघतो. राज्यामध्ये चर्चा होते, नेरेटिव्ह सेट करणार त्याच्यावर खूप चर्चा होते. राज्यामध्ये नक्की काय म्हणजे काय हे चालू आहे? नरेटिव्ह एखाद्याने एखादा आरोप केला त्याला उत्तर द्यायचं किंवा त्याने खोडून काढणे, याऐवजी तो आमच्यावरती असा खोटा आरोप केला अशा पद्धतीने बोललं जाते. विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून बोललं जाते. फडणवीस बोलतात फेक नेरेटिव्ह केले लोकसभेला, म्हणजे संविधान पुढे संविधान बदलणार किंवा अशा पद्धतीने, त्याच्यामुळे आम्ही निवडणुका हरलो असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिल्यांदा हे कोण बोललं? पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार होता. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना, तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये, तिथून हे सगळं सुरू झालं. भाजपने काही मुद्दे असे मांडले की त्याला दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात. तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग असतं अशा पद्धतीने योग्य वेळ.
निवडणुकापूर्वी जेव्हा बऱ्याचशा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. निवडणुकापूर्वी बऱ्याचशा पक्षांनी सर्व्हे करून घेतलाय. आपल्याकडून काय तसं सर्व्हे? मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती, मी कुठची एजन्सी पाठवली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे 5-5, 6-6 लोक जाऊन त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते 2दा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले. त्याचा अंदाज आता दिली. काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला? काय असेल तर आपल्या पक्षाने काही आंदोलनं घेतली, जसं टोलकर बऱ्या प्रमाणात ते यशस्वी झालं आपलं आंदोलन, किंवा तो स्पीकर बंद करा धर्मस्थळावरचा, अशी आंदोलन घेतली. पण ते अर्धे प्रश्न सुटले. तर आपली सत्ता येताना किंवा आपल्या भाषणामध्ये या मुद्द्यांना प्राधान्यक्रम पुन्हा असतील हे मुद्दे. अर्थात असतो. साहेब, ते 2 वर्ष होऊन गेले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही. त्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना थोडं बळ असते, पण ते निवडणुका होत नाहीत आणि आता पुढे कधी होतील ते पण सांगता येत नाही. आता होतील का? मला असं वाटतं आता सगळंच जमिनीवरती आलंय. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्चमध्ये वगैरे लागतील निवडणुका. राष्ट्रीय तुम्ही 2019 नंतर 5 वर्षानंतर सोलापुरात आला, तर एवढे दिवस म्हणजे सोलापूरला का तुम्ही आला नाही? रस्त्याचं काम सुरू होतं. पक्ष वाढीसाठी तुम्ही म्हणजे सोलापुरात काय प्रयत्न केला? पक्ष वाढला नाही. आता परत येतो मी 2 आठवड्यामध्ये परत येणार. सोलापूरमध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 असेल, 2009 असेल, यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती. अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, त्याचबरोबर पंढरपूर, मंगळवेढा असेल. या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय असणार? तुम्ही इथून निघालात की माझी पक्षाची बैठक आहे आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक, मतदारसंघ निहाय बैठका लावलेल्या आहेत. ते पहिलं मला ऐकून तर घेऊन बोलतो. सर, तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहेत का विधानसभा? मध्यंतरी तुम्ही जाहीर केलं तुम्ही स्वतः निवडणुकीच्या बघू तुला काय वाटतं? काय राज्याला एक आश्वासन चेहरा मिळेल, कारण आता परिस्थिती नाही आहे. चला धारावीच्या प्रश्नावर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट. सोलापुरात धारावीवरचे प्रश्न प्रश्न उपस्थित करण्यामागचा हेतू असा की पवारांची भेट ही आता आपण वेगळ्या अर्थाने होऊ शकते किंवा अनेक कुठल्या अर्थाने, पण मग ठाकरेंचं त्याच्यावरचं कोट असतं किंवा धारावीचे चणे वाढवलं जातं. नेमकं याच्यामध्ये राजकारण अपेक्षित आहे का स्थानिकांचा विकास? म्हणजे आता तुम्ही स्थानिक आहात, मुंबईमध्ये गरज कशाची आहे नेमकी? त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते. सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना, ते राहायचे बंद व्हा, करा, आपोआप बोलायचे बंद होतील. एवढे सुज्ञान आहेत. तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला. एवढे सुज्ञान आहेत आपले पुढारी. सुज्ञान आहेत म्हणजे पुढे बोलतील. नाही काय खासगी आता सोशल मीडिया झालाय, स्वतःच व्हिडिओ काढून टाकताय. सोशल मीडिया बघा, प्रश्न असा आहे, सोशल मीडियावरती काय यायचं ते होऊ देत. ते काय सगळे बघतात असं नाहीये, पण चॅनल तर लोक बघतात की नाही? बरोबर की नाही? सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईलवरती येईल, पण चॅनलमध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना. एकदा करून तर बघा प्रयोग. काय वेळा मध्यंतरी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात मणिपूरचं निर्माण होईल असं सांगितलं होतं. तशी परिस्थिती आहे का मुद्दामून जाणीवपूर्वक पेरायचं? नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं? महाराष्ट्रामध्ये आपली जी भूमिका होती, जरा 1-2 मिनिटं. लोकसभेला जी आपली भूमिका होती, त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण नेमकं काय तर आपण काय झाल्याचा विषयच नव्हतं. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर? त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचं काही?
विषय बोललो का? नाही बोललो. रायसाहेब, मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू, महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासनं दिली होती, बेरोजगारी संपू ही तिन्ही सोडली, बाकीच्याच कृतीवर म्हणजे बाकीच्याच मुद्द्यावरती हे चालू आहे. 2009ची माझी भाषणं काढून बघा, कोणी मला साथ नाही दिली. हे मुद्दे आहेत. प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर, आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. मग याला जबाबदार कोण, मोदी आहेत का अमित शहा का दोघेही? दोघेही. साहेब, मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाकडे सध्या कसं बघतो? त्यांच्या पाठीमागे खूप मोठं साहेब, मागच्या वेळेस आपण जेव्हा विधानसभेला समोर ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता. आता समोर लोकांना नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय? साहेब, महायुतीमध्ये जर 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का, मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई, ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. सर, ब्लूप्रिंट मांडली होती आपण, लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका सामोरे येतात, त्यावेळेस कसे मुद्दे असणार आहेत काय? मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की ती जी ब्ल्यू फिल्म आणली होती मी म्हटलं की मी ती आणली असती तर बरं झालं असतं किंवा पाहिली तरी असतं. ब्ल्यूप्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, ब्ल्यूप्रिंट कुठे गेली, ब्ल्यूप्रिंट अजून आलेली नाही. ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले काही नाही. मी म्हटलं ते दुसरं आणलं तर बरं झालं असतं, घरा पाहिली असते, आतावर पाठ पण झाली असेल. साहेब, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून दोन्हीकडून जे स्टेटमेंट येत आहेत किंवा त्यांची जी जवळीकता वाढताना दिसून येते आहे त्याबद्दल तुम्ही अगोदरच भाष्य केलेलं होतं. विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय? ते आले की त्याला विचार, त्यांची काही गॅरंटी आहे का? काय कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय त्याची काय कळलंय का आपल्याला? साहेब, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का म्हणजे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना? कारण तशी चर्चा वरळी विधानसभा मतदारसंघात कोण कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आता आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे 2009ला आम्ही तिकडे जेव्हा निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे 36 का 38,000 मतं आहेत आणि याला लढवणार निवडणूक. संदीप देशपांडे यांना उमेदवारी मनसेकडनं मिळणार का अशा त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे संदीप देशपांडेची. तर त्या नावावर शिक्कामोर्तब होईल का मनसेकडनं तुमच्याकडनं? यादी येईल का बघा. सर, सुप्रीम कोर्टाने अलीकडे निकाल दिला आहे SC आणि STच्या उपवर्गीकरणाबद्दल, त्याच्याबद्दल आपलं भाष्य काय? आणि मला जातीतलं काही कळत नाही. मला या सगळ्या गोष्टींमधलं खरंच कळत नाही. मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही. आपण सरळ प्रश्नांची वेडीवाकडी उत्तरं शोधतो. त्याच्यात म्हणजे राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं उपवर्गीकरणामध्ये, म्हणजे जे खास करून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उंचावलेले आहेत तरी ते राखीव जागांमध्ये उदाहरणार्थ रामदास आठवले कोट्यावधीची इस्टेट असेल या मंडळींची, तर ते काय का त्यांना हे ऑन रेकॉर्ड बोलताय तुम्ही? दिसतं ना, विचारतोय नाही मी तुम्हाला विचारतोय ऑन रेकॉर्ड बोलतोय. ऑन रेकॉर्ड निवडणुकीमध्ये त्यांचं जर प्रतिज्ञापत्र वाचलं की त्यांचं इस्टेट किती आहे ते सगळं दिसून येतं. नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये त्यांना मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. कळलं का? म्हणजे
जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं, आज तुम्ही मला सांगा, या सगळ्या आपल्या मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, या सगळ्या भागामध्ये, नागपूर असेल, या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, बरोबर, त्या का होतात? मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना. म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला, आज साधी गोष्ट, आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो, कुठे बोललो होतो आता आठवत नाही मला, 3-4दा बोललो होतो. आपला ठाणे जिल्हा आहे, हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही, कारण जगात असलेले प्रकार नसतात, पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला असं, मी जर चुकत नसेल तर 7 ते 8 एका जिल्ह्यात महानगरपालिका आहे, बरोबर. म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतो, जिल्हा परिषद, सगळ्या गोष्टी येत जातात. मग नगरपालिका होते, मग महानगरपालिका होते. हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात, म्हणजे बनत जातात, बरोबर की नाही. मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर 7 ते 8 महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली? म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये. आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत, पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत. तुम्हाला आठवत असेल मागचं रेल्वेचं आंदोलन, युपीला, बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये येत नाही. म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही. त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय. आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे, गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय. आणि मी बोंबलतो या विषयावरती. आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची, काय ती बेरोजगारांची जी येते ती यादी यायची बंद झाली, सगळ्याच गोष्टी बंद झाल्या. इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे, पण पहिल्यांदा सगळेच जण. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना, की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं, बरोबर. प्रत्येकाला एक कोटी, या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी. सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत. माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना. तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये, देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये. असं कसं करून चालेल? उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे, आणि ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे. आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही, त्याच्यावरती बोलायचं नाही. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, गेले का ते? बोला. महायुतीने जर आपल्याला सन्मानपूर्वक जागासाठी जर वरती बोलत नरेंद्र मोदींचं कौतुकही करताय आणि टीकाही करताय, त्याच्यातून नक्की संदेश काय घ्या? कळलं का? त्याचा युती आणि आघाडीची काही संबंध नसतो. सर आपल्याला पाहायला गर्दी होते, ऐकायला गर्दी होते, त्याचं मतामध्ये परिवर्तन होत नाही. काही ठिकाणी आपल्याला जागा मिळतात,
अगदी विधानसभेलाही चांगल्या जागा मिळाल्या त्या मधल्या काळामध्ये, महापालिका मिळाल्या, पण हे टिकत का नाही, राहत का नाही, त्याच्या मागचं काय गणित? आता तर जन्माला आला पक्ष 18 वर्ष झाली. काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं. त्याने तर 65 वर्ष राज्य केलं हो या देशावर. ते जर समजा 44ला येतात, तुम्ही माझं काय घेऊन बसलायत? ह्याच्या मागे काहीतरी कारण शोधलं असेल ना आपण, काय अभ्यास केला असतं, असेल. काही बघा लाटा येत असतात, वेव्ज असतात, त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात. या विधानसभेला दिसेल, निश्चित दिसेल. काही दिवसांमध्ये आपल्यावर आता पर्सनली टीका होताना पाहायला मिळते. म्हणजे विरोधी पक्षातले जे नेते आहेत, विशेषतः संजय राऊत असतील, आता म्हटले की तुम्ही सुपारीबाज आहात, किंवा आता काही वेळापूर्वी म्हटले की बाबा हे तडजोडीचं राजकारण आहे राज ठाकरेंचं. काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली. आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन त्याला बघू कोण कोण किती किती काय काय बोलते ते. बघा मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कोणी उत्तर द्यायची आहे ना, कळलं का? योग्य वेळी योग्य गोष्ट करावी. अशा योजना काढून थेट पैसे द्यायचं आम्ही दाखवलं जातं निवडणुकीत. एक व्यंगचित्र फार छान आलं होतं. आमचे ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना, त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं. कालच कुठेतरी मी पाहिलं की लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे. भानगडच नको ना, लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही, सगळ्याच. सचिव माझे बलबीर सिंग असे जे अधिकारी आहेत, त्या ह्या जो सगळा राजकीय गोंधळ सुरू आहे, त्या अधिकारी राजकारणाचे बळी ठरतात का राजकारणाचे पहिले हस्तक बनतात मग बळी ठरतात. अजून काय सांगू? मध्यंतरी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये लावरीतील व्हिडिओ आपण जो कन्सेप्ट वापरली होती त्याने चांगल्या चांगल्याची धाबेदान आणली होती. ह्यावेळेस तशी काय नवीन कन्सेप्ट असणार का? बघू आता जसं सुचेल तसं येईल समोर. साहेब पवार जनसंवाद यात्रा काढत आहेत, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नाशिकमधून त्याची सुरुवात होती, कशा पद्धतीने बघताय? मी काय बघायचं त्याच्याकडे? माझा आज दौरा सुरू होतो, ते काय बघतात माझ्याकडे? प्रश्न आहे काय? कसा बघतो मी? असा बघतो. राज्यामध्ये चर्चा होते, नेरेटिव्ह सेट करणार त्याच्यावर खूप चर्चा होते. राज्यामध्ये नक्की काय म्हणजे काय हे चालू आहे? नरेटिव्ह एखाद्याने एखादा आरोप केला त्याला उत्तर द्यायचं किंवा त्याने खोडून काढणे, याऐवजी तो आमच्यावर त्या खोटा आरोप केला अशा पद्धतीने बोललं जाते. विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून बोललं जाते. फडणवीस बोलतात फेक नेरेटिव्ह केले लोकसभेला, म्हणजे संविधान पुढे संविधान बदलणार किंवा अशा पद्धतीने, त्याच्यामुळे आम्ही निवडणुका हरलो असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिल्यांदा हे कोण बोललं? पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की 400 पार झाले की आम्ही संविधान बदलणार. म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना, तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची. त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये, तिथून हे सगळं सुरू झालं. भाजपने काही मुद्दे असे मांडले की त्याला दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात. तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग असतं अशा पद्धतीने टीका करतात. योग्य वेळ निवडणुकापूर्वी बऱ्याचशा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात येतात. निवडणुकापूर्वी बऱ्याचशा पक्षांनी सर्व्हे करून घेतलाय, आपल्याकडून काय तसं सर्व्हे? मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती, मी कुठची एजन्सी पाठवली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे 5-5, 6-6 लोक जाऊन त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले. आणि ते 2दा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले. त्याचा अंदाज आता दिली. काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला? काय असेल आपल्या पक्षाने काही आंदोलनं घेतली, जसं टोलकर बऱ्या प्रमाणात ते यशस्वी झालं आपलं आंदोलन, किंवा तो स्पीकर बंद करा धर्मस्थळावरचा,
अशी आंदोलन घेतली, पण ते अर्धे प्रश्न सुटले. तर आपली सत्ता येताना किंवा आपल्या भाषणामध्ये या मुद्द्यांना प्राधान्यक्रम असेल, पुन्हा असतील हे मुद्दे. अर्थात असतो. साहेब, ते 2 वर्ष होऊन गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही. त्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना थोडं बळ असते, पण ते निवडणुका होत नाहीत आणि आता पुढे कधी होतील ते पण सांगता येत नाही. आता होतील का? मला असं वाटतं आता सगळंच जमिनीवरती आलंय. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्च मध्ये वगैरे लागतील निवडणुका. राष्ट्रीय तुम्ही 2019 नंतर 5 वर्षानंतर सोलापुरात आला.